नमस्कार. आपला आवाज न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक विशेष बातमी पाहतोय. ती बातमी आहे म्हसवड पोलिसांच्या कारवाईची. म्हसवड पोलिसांनी एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरती कारवाई केली. शिरताव तालुका मान या ठिकाणी लक्ष्मी आई मंदिरानजीक एका ठिकाणी वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना समजली. त्यानुसार पहाटे त्यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी भेट देण्यासाठी तयारी केली. शिरतावमध्ये ते पोचलेही. पहाटेच्या अंधारात एका ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, त्याचबरोबर अमर नारनवर, मैना हंगे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, राजेंद्र थोरात यांच्यासह अन्य स्टाफ तिथे जाऊन त्या नदीपात्रात पाहणी केली आणि त्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यासाठी तिथे पोहोचले. ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणताना तो वाळू चोर खुद्द इतर कोण नसून शिरताव गावचा पोलीस पाटील सुरेश चंदन शिवे हाच होता. त्यामुळं ही विशेष बातमी म्हणावी लागेल. त्यानंतर पोलिसांनी सुरेश चंदन शिवे याचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यातील वाळू असा मिळून 7,65,000चा मुद्देमाल जप्त केला आणि त्याच्यावरती म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस पाटील म्हणजे पोलिसांचा प्रतिनिधी. महसूल आणि पोलीस यांच्यामधील पोलीस पाटील हा त्या गावचा दुवा असतो आणि पोलीस पाटलांनी गावामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी या पोलिसांना कळवायच्या असतात. मात्र मान तालुक्यातील शिरताव गावचा जो पोलीस पाटील आहे तो जर अवैध वाळू वाहतूक करायला लागला तर नक्की प्रशासन ते काय भूमिका घेणार? मान तालुक्याचे तहसीलदार असतील, प्रांत असतील, हे अनेक ठिकाणी वाळू चोऱ्यांच्यावरती कारवाई करतात आणि त्यांना आर्थिक दंड असतो आणि त्या कारवाईच्या माध्यमातून शासनाचा महसूल भरून घेतला जातो. यामध्ये दस्तूर खुद्द पोलीस पाटीलच वाळू वाहतूक करत असताना पकडला जातो. ही मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे आता महसूल प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. संदीप जाठार, म्हसवड.